मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढचा जो डिसऑर्डर आहे फेनिलकेटोन्युरिया हा डिसऑर्डर आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट इज ॲन ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. जे याच्यापूर्वी पाहिले तसंच सेम आहे, रिलेटेड विथ ऑटोझोम. म्हणजे हे सुद्धा रिलेटेड कुणाशी आहेत? ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहेत. म्हणजे फर्स्ट पॉईंट, इट इज ॲन ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. सेकंड पॉईंट, दिस इज इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिझम. मग त्यामध्ये इथं इनबॉर्न म्हटलेलं आहे. इनबॉर्न म्हणजे जन्मजातच तो जो पेशंट असतो किंवा डिसीज झालेला जो पर्सन असतो, एरर कशामध्ये आलेली असते? मेटाबॉलिझममध्ये. मेटाबॉलिझम तुम्हाला माहीत आहे, झालेला आहे डायजेशनमध्ये. म्हणजेच सेकंड पॉईंटमध्ये दिस इज इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझममध्ये एरर आलेली असते आणि ती पूर्णपणे जन्मजातच असते, इनबॉर्न असते अशा पर्सनमध्ये. थर्ड पॉईंट, द अफेक्टेड इंडिव्हिज्युअल लॅक्स अन एन्झाईम दॅट कन्वर्ट्स द अॅमिनो ॲसिड फेनिलॲलॅनिन इंटू टायरोसिन. अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स किंवा पर्सन जे असतात त्यांच्यामध्ये लॅक असते. लॅक म्हणजेच अभाव. कशाचा? एन्झाईमचा. कोणतं एन्झाईम त्यांच्यामध्ये अभाव असतो? तर ते जे एन्झाईम असतं दॅट कन्वर्ट्स द अॅमिनो ॲसिड फेनिलॲलॅनिन इंटू टायरोसिन. म्हणजेच ॲमिनो ॲसिड फेनिलॲलॅनिनचं कन्व्हर्जन कशात करणारं? टायरोसिनमध्ये कन्व्हर्जन करणारं एन्झाईमचा अभाव अशा अफेक्टेड इंडिव्हिज्युअलमध्ये असतो. म्हणून कोणता डिसीज झालेला असतो? फेनिलकेटोन्युरिया. म्हणजेच थर्ड पॉईंटमध्ये द अफेक्टेड इंडिव्हिज्युअल लॅक्स ॲन एन्झाईम. ते जे अफेक्टेड इंडिव्हिज्युअल आहेत त्यांच्यामध्ये अभाव असतो एन्झाईमचा. दॅट कन्वर्ट्स द अॅमिनो ॲसिड फेनिलॲलॅनिन इंटू टायरोसिन. हे एन्झाईम काय करत असतं काम? तर कन्व्हर्जनचं काम करतं. ॲमिनो ॲसिड फेनिलॲलॅनिन त्याचं कन्व्हर्जन टायरोसिनमध्ये करतं. त्याचाच नेमका यांच्यामध्ये अभाव असतो. नेक्स्ट पॉईंट, फोर्थ, धिस फेनिलॲलॅनिन गेट्स ॲक्युम्युलेटेड अँड कन्व्हर्टेड इंटू फेनिलपायरुविक ॲसिड अँड other derivatives inside the brain results in the mental retardation. मग फेनिलॲलॅनिन ह्यांचा काय झालेला असतो? तिथं साठा झालेला असतो, ॲक्युमुलेटेड झालेले असतात साठा. अँड कन्व्हर्टेड इंटू, आणि ते जे फेनिलॲलॅनिन आहे ते कन्व्हर्ट होतं कशामध्ये? फेनिलपायरुविक ॲसिडमध्ये. साठा होतं पहिल्यांदा आणि परत कन्व्हर्जन फेनिलपायरुविक ॲसिडमध्ये होतं. अँड अदर डेरिव्हेटिव्स, म्हणजेच टायरोसिन होण्याच्या ऐवजी कन्व्हर्जन कशात झालेलं असतं? फेनिलपायरुविक ॲसिडमध्ये. म्हणजेच फेनिलपायरुविक ॲसिड होण्याचं कारण काय? तर लॅक ऑफ एन्झाईम. एन्झाईम असं असतं जे त्याचा अभाव असल्यामुळे ते फेनिलपायरुविक ॲसिड तयार झालेलं असतं. म्हणजेच लॅक ऑफ एन्झाईम, एन्झाईमचा अभाव. अँड अदर डेरिव्हेटिव्ज, आणि इतर काय असणारे डेरिव्हेटिव्ज कुठं तयार झालेले असतात? तर ब्रेनमध्ये. आणि त्याचा रिझल्ट म्हणून असे जे पेशंट असतात ते मेंटली रिटार्डेड असतात. म्हणजेच मानसिक विकास त्यांचा पूर्णपणे थांबलेला असतो. म्हणजेच फोर्थ पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं? धिस फेनिलॲलॅनिन गेट्स ॲक्युमुलेटेड. फेनिलॲलॅनिन जे असतं ते ॲक्युमुलेट होतं, साठा होतो. कन्व्हर्टेड इंटू फेनिलपायरुविक ॲसिड, साठा होऊन परत त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? फेनिलपायरुविक ॲसिडमध्ये. अँड अदर डेरिव्हेटिव्हजमध्ये. कशात चालतं हे सगळं? ब्रेनमध्ये. दॅट रिझल्ट्स मेंटल रिटार्डेशन. म्हणून हे जी लोक असतात ती मेंटली रिटार्डेड असतात. पुढचा पॉईंट, फिफ्थ पॉईंट, दीज फेनिलपायरुविक ॲसिड आर एक्सक्रीटेड थ्रू युरिन बिकॉज पुअर ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस बाय किडनी. आणि हे जे फेनिलपायरुविक ॲसिड आहे ते युरिन मार्फत एक्सक्रीट होतं, बाहेर जास्त पडतं युरिन मार्फत. याचं कारण काय? तर किडनीमध्ये जे ॲब्सॉर्प्शन त्यांचं होतं ते अगदी पुअरली ॲब्सॉर्प्शन असतं, थोड्या प्रमाणात ॲब्सॉर्प्शन होतं. म्हणजेच जास्त प्रमाणात ते कशातून बाहेर पडतं? युरिनमधून. म्हणजेच फिफ्थ पॉईंट, दिस फेनिलपायरुविक ॲसिड आर एक्सक्रीटेड थ्रू युरिन. जास्तीत जास्त फेनिलपायरुविक ॲसिड युरिनमधून बाहेर पडतं. याचं कारण बिकॉज पुअर ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस बाय किडनी. किडनीमध्ये जे ॲब्सॉर्प्शन चालतं ते अगदी थोड्या प्रमाणात चालतं, म्हणून ते जास्तीत जास्त बाहेर युरिनमधून पडतं.
आता पुन्हा एकदा पाहूया फेनिलकेटोन्युरिया. फर्स्ट पॉइंट, इट इज ॲन ऑटोझोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर. सेकंड पॉइंट, दिस इज इनबॉर्न एरर ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझममध्ये एरर आलेली असते जन्मजात. थर्ड, द अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स लॅक्स ॲन एन्झाईम दॅट कन्वर्ट्स द अॅमिनो ॲसिड फेनिलॅलॅनिन इनटू टायरोसिन. म्हणजेच अफेक्टेड पर्सन असतात त्यांच्यामध्ये एक अशा प्रकारचा एन्झाईम त्याचा काय झालेला असतो अभाव, जे काय करत असतं कन्वर्ट ॲमिनो ॲसिड फेनिलॅलॅनिनचं टायरोसिनमध्ये, असे एन्झाईमचं अभाव झालेला असतो. फोर्थ पॉइंट, दिस फेनिलॅलॅनिन गेट्स accumulated and converted into phenylpyruvic acid and other derivatives inside the brain, results in the mental retardation. फेनिलॅलॅनिन हे साठा झालेलं असतं, तसंच कन्व्हर्टेड कशात कन्वर्ट झालेलं असतं फेनिलपायरुविक ॲसिड आणि अदर असणारी डेरिव्हेटिव्स, हे सगळं कशामध्ये झालेलं असतं ब्रेनमध्ये. म्हणून अशी जी लोक असतात ती मेंटली रिटार्डेड लोक असतात. नेक्स्ट, फिफ्थ पॉइंट, these phenylpyruvic acid are excreted through urine because poor absorption takes place by kidney. म्हणजे हे जे फेनिलपायरुविक ॲसिड आहे जास्तीत जास्त युरिनमधून एक्सक्रीट केलं जातं, बाहेर काढून टाकलं जातं. याचं कारण काय तर किडनीमध्ये जे ॲब्सॉर्प्शन असतं फेनिलपायरुविक ॲसिडचं ते अगदी थोड्या प्रमाणात ॲब्सॉर्ब होतं, म्हणून जास्तीत जास्त युरिनमधून बाहेर काढून टाकलं जातं. नेक्स्ट, पुढचा डिसीज पाहूया, थॅलासेमिया. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट इज ॲन इनहेरिटेड ऑटोझोमल रेसेसिव्ह ब्लड डिसीज. हा सुद्धा ऑटोझोमशी रिलेटेड असणारा रेसेसिव्ह ब्लड डिसीज आहे, म्हणजेच रिलेटेड विथ ब्लड. फक्त इथं काय रिलेशन आलं तर ब्लडशी रिलेटेड असणारा डिसीज. म्हणजे फर्स्ट पॉइंट, इट इज ॲन इनहेरिटेड ऑटोझोमल रेसेसिव्ह ब्लड डिसीज. सेकंड पॉइंट, इन थॅलासेमिया the genetic defects results in reduced rate of synthesis of one of globin chain of hemoglobin. थॅलासेमिया ज्यांना झालेला आहे अशा पर्सनमध्ये काय झालेला असतो, जिनेटिक डिफेक्ट आलेला असतो, म्हणजे जिनेटिकचा प्रॉब्लेम झालेला असतो. याचा रिझल्ट म्हणून काय होतं, काय रेड्यूस होतं तर रेट ऑफ सिंथेसिस. कशाचा रेट ऑफ सिंथेसिस, वन ऑफ ग्लोबिन चेन ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये जी ग्लोबिन चेनची किंवा ग्लोबिन चेन तयार होते किंवा सिंथेसिस होते त्याचा जो रेट आलेला असतो तो रेड्यूस आलेला असतो. त्यामुळे कोणता डिसीज होतो, थॅलासेमिया. म्हणजे सेकंड पॉइंट, इन थॅलासेमिया द जिनेटिक डिफेक्ट रिझल्ट्स इन रेड्यूस्ड रेट ऑफ सिंथेसिस ऑफ वन ऑफ ग्लोबिन चेन ऑफ हिमोग्लोबिन. थर्ड पॉइंट, it causes the formation of abnormal hemoglobin molecule, hence it causing anemia. याचा रिझल्ट म्हणून म्हणजेच जिनेटिक डिफेक्ट आल्यामुळं ग्लोबिन चेन सिंथेसिस होण्यामध्ये याचा रिझल्ट म्हणून काय होतं, ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन तयार होतं. म्हणजेच ॲबनॉर्मल हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल तयार होतात आणि ज्यावेळी ॲबनॉर्मल हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल तयार होतात त्याचवेळी ॲनिमिया नावाचा डिसीज होतो. ॲनिमिया तुम्हाला माहीत आहे, डेफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन. ॲनिमिया कधी होतो तर डेफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये ज्यावेळी कमतरता येते त्यावेळी ॲनिमिया होऊ शकतो. आणि तो ॲनिमिया होण्याचं कारण काय असतं तर जिनेटिक डिफेक्ट. जिनेटिक डिफेक्ट कशामध्ये, ग्लोबिन चेन सिंथेसिसमध्ये. म्हणजेच थर्ड पॉइंट, इट कॉजेस द फॉर्मेशन ऑफ अबनॉर्मल हिमोग्लोबिन molecule, hence it causing anemia. Next point, fourth, there are two forms of thalassemia such as, मग थॅलासेमिया मध्ये दोन प्रकारचे थॅलासेमिया येतात. फर्स्ट, अल्फा थॅलासेमिया which is regulated by genes on chromosome number 16. अल्फा ग्लोबिन चेन प्रोडक्शन इज डिफेक्टेड. म्हणजे दोन प्रकारचे फॉर्म आहेत कशामध्ये, थॅलासेमिया. थॅलासेमिया दोन प्रकारचे असतात. त्यामध्ये पहिला येतो अल्फा थॅलासेमिया. हा रेग्युलेटेड केला जातो. कोण रेग्युलेट करतं तर जीन्स रेग्युलेटेड करतात. पण ते कोणते जीन्स तर क्रोमोझोम नंबर 16वर असणारे 16 नंबरच्या क्रोमोझोमवर असणारे जीन्स हा अल्फा थॅलासेमिया
रेग्युलेट करण्याचं काम करतात. अल्फा ग्लोबिन चेन प्रोडक्शन इज डिफेक्टेड. मग तिथं नंबर 16 मध्ये काय झालेलं असतं, अल्फा ग्लोबिन चेनचं प्रोडक्शन असतं ते डिफेक्ट होतं, अडथळा आलेला असतो. त्यामुळं कोणता डिसीज होतो, अल्फा थॅलासेमिया. म्हणजेच परत एकदा पॉईंट पहा. फर्स्ट, अल्फा थॅलासेमिया विच इज रेग्युलेटेड बाय जीन्स ऑन chromosome number 16, alpha globin chain production is defected. Second, beta thalassemia which is regulated by genes on chromosome number 11, beta globin chain production is defected. आणि दुसरा प्रकारचा जो थॅलासेमिया त्याचं नाव काय, बेटा थॅलासेमिया. हा रेग्युलेटेड केला जातो, पण कोण रेग्युलेट करतं तर क्रोमोझोम नंबर 11, 11 नंबरच्या क्रोमोझोमवर जे जीन्स असतात ते बीटा थॅलेसेमिया रेग्युलेट करण्याचं काम करतात. पण तिथं काय झालेलं असतं, बीटा ग्लोबिन चेन प्रोडक्शन इज डिफेक्टेड. म्हणजे प्रोडक्शन बीटा ग्लोबिन चेनचं जे असतं ते डिफेक्टेड झालेलं असतं, तिथं अडथळा आलेला असतो. त्यामुळं तिथं प्रोडक्शन होऊ न शकल्यामुळं कोणता डिसीज होतो, बीटा थॅलासेमिया. म्हणजे सेकंड पॉईंट, beta thalassemia which is regulated by genes on chromosome 11. क्रोमोझोम नंबर 11 जो आहे त्याच्यावरचे जे जीन्स असतात ते तयार काय करतात तर बीटा ग्लोबिन चेन प्रोडक्शन करतात. आणि तिथं प्रोडक्शन न होण्यामुळे म्हणजे तिथं डिफेक्ट येण्यामुळे कोणता झालेला असतो डिसीज, बीटा थॅलासेमिया. म्हणजे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर रेग्युलेट करण्याचं काम जीन्स ऑन क्रोमोझोम नंबर 11. आता परत एकदा पाहूया. थॅलासेमिया, फर्स्ट पॉइंट, इट इज अन इनहेरिटेड ऑटोझोमल रिसेसिव्ह ब्लड डिसीज. ऑटोझोमशी रिलेटेड असणारा आणि दुसरा काय तर ब्लडशी रिलेटेड असणारा डिसीज आहे. सेकंड पॉइंट, इन थॅलासेमिया द जेनेटिक डिफेक्ट रिझल्ट्स इन रेड्युस्ड रेट ऑफ सिंथेसिस ऑफ वन ऑफ ग्लोबिन चेन ऑफ हिमोग्लोबिन. Next, third point, it causes the formation of abnormal hemoglobin. म्हणजेच हिमोग्लोबिनचे जे मॉलिक्यूल असतात ते अबनॉर्मल तयार होतात आणि याचा रिझल्ट काय होतो, हेन्स इट कॉझिंग ॲनिमिया. म्हणून काय होतो, ॲनिमिया. मराठीत आपण त्याला रक्तक्षय किंवा पंडुरोग म्हणतो. म्हणजे डेफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिनचा अभाव. फोर्थ, देअर आर 2 फॉर्म्स ऑफ थॅलेसेमिया सच ॲज. थॅलेसेमियाचे 2 फॉर्म असतात. फर्स्ट अल्फा थॅलेसेमिया आणि सेकंड बीटा थॅलेसेमिया. त्यामध्ये फर्स्ट अल्फा थॅलेसेमिया विच इज रेग्युलेटेड बाय जीन्स ऑन क्रोमोझोम नंबर 16, अल्फा ग्लोबिन चेन प्रोडक्शन इज डिफेक्टेड. म्हणजेच क्रोमोझोम नंबर 16 वर जे जीन्स असतात ते तयार काय करतात, अल्फा ग्लोबिन चेन, त्याच्यामध्ये डिफेक्ट होतो आणि कोणता डिसीज होतो, अल्फा थॅलेसेमिया. Second point, beta thalassemia which is regulated by genes on chromosome number 11, beta globin chain production is defected. आणि क्रोमोझोम नंबर 11 वर जे जीन्स असतात ते काय प्रोडक्ट करतात तर बीटा ग्लोबिन चेन, आणि तिथं डिफेक्ट येण्यामुळं म्हणजे अडथळा येण्यामुळं कोणता डिसीज होतो, बीटा थॅलासेमिया. म्हणजेच बीटा थॅलेसेमिया विच इज रेग्युलेटेड बाय genes on chromosome number 11, beta globin chain production is defected. ह्याच्यावरही जास्तीत जास्त नीटला MCQ असतात. धन्यवाद.